आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचा प्रयत्न करतोय. अर्धा तास लेट उन्हात चाललेली पोरगीने चप्पल घातले नाही, लिफ्ट वगैरे घेऊन फिरतोय. काय माहिती. हॅलो हाय, मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS ब्लॉग्स. सकाळच्या वाजले 6:30 आणि आज चाललोय मी 2 साखर कारखान्यांना व्हिजिट द्यायला. एक आहे नगर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, आणि दुसरा आहे पुणे जिल्ह्यामध्ये, दौंड आणि अंबालिकाला. तर ॲज युजल आपण आणणारे बसने आपण मॅक्झिमम जिथं जिथं म्हणजे शक्य तिथं आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचा प्रयत्न करतोय आणि महाराष्ट्रातले सगळे कारखाने आपण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय. चला तर मग जाऊयात. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. गाडी पार्क केली आहे, त्याला पटकन आणतो, नंतर काय होते तेवढे गाड्या लवकर आवरलेलं आहे. थोड्याशा उशिरामुळे बस सुटली तिथली ती सगळी स्कीमा काढतात. उपयोग होत नाही एवढं लवकर उठायचं. मी उठले 4:30 वाजता, पण आवरलंच नाही पटकन. काय आपलं नाही. चलो गाडी तर लागले बारामती नगर जाऊ. बहुतेक गाडी मिस झाली, अर्धा तास आपल्याला विजल लेट झाला. आता गाडी मिळाली बारामतीतून मग राशन गाडी घ्यायला लागली. राशन बिलवर बघू कुठली मिळाली, बट नेहमी अर्धा तास लेट कधी पण खाली. होय ना, राशीन गाडी राशीन 10:30 का कुठं गाडी नाही बोंबाबोंब झाली सगळी. अर्धा तास लेट झालो, त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी लेट झाल्या. आता मला वाटते 9:30ला गाडी भिगवण, तर इथनं भिगवणवरनं जातो. बघू मिळेल ती गाडीनं जायचं. दुसरी गाडी भिगवणला जातो आणि भिगवणवरनं राशन बघू जे काय मिळेल त्याला. अवघड मध्ये त्रास आहे, काय करणार. थोडंसं लेट झालं की अवघड, आणि वेळेत आलं ना तरी अवघड होतं. बसेसनं प्रवास करणं म्हणजे काय, बसनं जाताना एका डेस्टिनेशनवर जायचं असेल तर ठीक आहे, पण एका डेस्टिनेशनवरनं दुसऱ्या डेस्टिनेशन पुढं जायचं असेल तर खूप अवघड आहे. कारण प्रत्येकाचं टायमिंग वेगवेगळं असतं आणि टायमिंग मॅनेज होतं अवघड आहे. बट तुमचा भाऊ पण, कारण भाऊ हार्ड. भिगवणपर्यंत बस न आलो. भिगवण नंतर बस काय खूप कमी फ्रिक्वेन्सी आहे. आपल्याला जे बरडगाव सुद्धा तिकडे कारखाना अंबालिका म्हणून. तर भिगवण पासून राशीन जे आहे ते 25 किलोमीटर आहे. तिथं आता मला काही गाडी भेटली नाही, मग मी काय केलं, मला दादा भेटले, त्यांचा टेम्पोतनं चाललो होता. तिथून बघू आता काय मिळते पुढे, वाहन कसे काय मिळतात. आता जरा अवघड वाटते, कारण काय कारखाना बंद झाला त्याच्यामुळे बरंच फ्रिक्वेन्सी कमी असते वाहनांची. पण बघू कसं काय होते. हा, हे भिगवण ते जे माशांसाठी खूप फेमस आहे, खूप मोठा तलाव आहे. आता त्या साईड जर आपण आलो तर तुम्हाला मी दाखवतो तलाव, आपण दिसेल तो भिगवणचा. बघा बघा भिगवणचं तळ आलं, हे बघा वर्ल्ड फेमस भिगवणचं तळ आहे. जिथं झाली राष्ट्रीय चर्चा भिगवणची मच्छी, भिगवणचे मासे, ते हे तळ आहे. लय मोठं तळ आहे. या साईडनं असं, या साईडला खूप मोठं तळ आहे. तर आता उन्हाळ्यात आलो ना, त्यामुळे जरा पाणी कमी झालेलं, तर लय पाणी असतं इथं. राशीनमध्ये तर पोचलो. इथनं तर पुढं अंबाली कारखान्यात इथे थांबलोय आणि मी आले तर माग कुत्रीच भुकायला लागलं मला. काय आहे ना, 3-4 कुत्री वाडा बघतात भुकायला, काय करायचं. अंबालिका कारखाना आहे का नाही. हा, तर पोचलो अंबालिकावर. तर घरापासून 150 किलोमीटर आलो, 156 किलोमीटर फक्त. म्हणजे बाईकवर जर आलो असतो हिमालयानं 3-3.5 तासात आरामशीर पोचलो असतो. पण बस न आलो. सकाळी 6:30ला निघालो बरं का. 7ची गाडी मिळाली मला वाटतं. 7ची बसला बसलो. आता वाजत 1, 7:12, 6 तास लागले ऑलमोस्ट. 1, 2, 4 वेळा गाडी बदलली आणि कंटिन्यू बस नाही. बारामतीपासून भिगवणमधनं राशीनमधनं बुदरगाव सुधरिक, बरडगाव सुधरिक, आणि बरडगाव सुधरिकवरनं आत्ता कारखाना. तिथनं 3 किलोमीटर पर्यंत. काय बोलायचं. चलो जातो आत कारखान्यात. पण झाडी कशी आहेत तिथली, बोथ साईड कसे काय झाडं लावतात. ओके.
आत्ता आलं खालनं येत होतं तिकडं कारखान्यावरनं, तर रस्त्यात हे बाळ दिसलं. उन्हात आणायची चाललेली पोरगीने चप्पल घातली नाही. तुझं नाव काय ग? कितवीलास? तिसरीला आहे. तिला दाखव चप्पल दादा घालायला. बघ तुला कुठली आवडते घे चप्पल. हो घालून जायची. आवडली का? छान छान छान. ऊन कसलं पडले बघा बेकार. म्हणजे आपल्यासारख्या तरुण माणसांना एवढा त्रास होते, बारक्या पोरांना किती त्रास होत असेल. आणि आत्ता काय झालं, बारकी पोरगी असं मला 5वी 6वीतली 3री 4थीतली असं बिना चपलीची झालेली पोरगी. मला असं वाटलं बेकार, लय बेकार. आयला माणसांचं कसं ना काय काय लय भयानक परिस्थिती असते बाबा. पण लय लकी माणसं, हॅपी लय बेकारच. रोज आहे ना आपण रोज म्हणजे बसता उठता देवाचे आभार मानले पाहिजेत की बाबा चांगले आई वडील मिळाले, चांगल्या कुटुंबात जन्म झाला, चांगलं शिक्षण वगैरे मिळालं. तर लय बेकार आहे बरं का परिस्थिती. बाहेर बघतोय ना आपण भयानक परिस्थिती. फिरत आज हे बा आई इकडे काम करते आणि बाळाला इकडे झोपवलंय, दिसते का? जास्त जवळ नाही करता येत नाही. हे जीवन. आई काम करते रात उन्हात, बाळाला झोपवलं. एकच क्लायंटची विजिट झाली आज 3 तास. मी 1 वाजता पोचलो तर 4 वाजले. पण 3 तास म्हणजे डिस्टिलरीत गेलो, शुगरमध्ये गेलो, सगळा टाईम तिथंच गेला. आता काय इथं जायचं काय उपयोग नाही. कुठे दौंड शुगरला जाऊन काय उपयोग नाही होणार. आता उशीर होईल. इथनं जायला 2 तास लागतात. काय विजिट नाही. त्यामुळे असं मला वाटतंय बारामतीत स्टे करावा आणि उद्या जावा किंवा घरी जाऊ. बघू आता कसं काय होते, जरा विचार करतो मी. आता तर मी जातो इकडं राशीनला, आलो तिकडंच रिटर्न. आणि त्यानंतर बघू आपण डिसाईड करू काय करायचं, व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. लंच पण आपल्याला स्किपच झालं आहे, सकाळी लंच पण करायचं. बघू कसं काय होते. आधीतनं निघतो रे. हां ही प्रेसमड आहे, ही प्रेसमड आहे ना, त्यातून मिथेन पण एक्स्ट्रॅक्ट करतात किंवा मग शेतात पण आपल्याला उपयोग करता येतो. त्याला काहीच भेटलं नाही. त्या दादांनी लिफ्ट दिली. आता इकडे दादा मला हे बरं गावला सोडतात आणि तिथनं मग राशीनला जातो. त्या करून कसलं इकडे काहीच नाही, रिक्षा नाही काय नाही काय. ग्रामीण भाग एकदम इकडे काहीच नसतं. आता ना मला इथले भारी इंटरेस्टिंग गोष्टी कळली. इथं आहे ना हे गावाचं नाव आहे बारडगाव सुद्रिक आणि हे शेजारी एक गाव आहे बारडगाव दगडी बारडगाव. तर ह्या गावात सुद्रिकमध्ये मॅक्झिमम आहेत ना, बारडगाव सुद्रिकमध्ये जी लोक आहेत त्यांचं मॅक्झिमम लोकांचं आडनाव आहे सुद्रिक आणि दगडी बारडगाव दगडीमध्ये दगडी आहेत. तर आता इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो टाकतो. बारडगाववर तुम्हाला काहीच गाडी मिळाली नाही. दादाने मला लिफ्ट दिली. आता इथं मी चालले राशीनला, बारडगाव टू राशीन. पब्लिक ट्रान्सपोर्टला घडले एवढं काही खास नाही आहे. जगदंबा देवी मंदिर, यमाई माता, देर राशीन, राशीनचं फेमस मंदिर. चलो मी आता पोचलो आहे राशीनला. आता इथनं राशीनमधनं जाणार आहे भिगवणला. आता तुम्ही म्हणत असाल काय जॉब करते मार्केटिंगचा, लिफ्ट वगैरे घेऊन करते. काय माहिती आहे का, आता तुम्ही बाकीच्या इंडस्ट्री पण बघता. इंडस्ट्री कसं असतं माहिती का, आता पुण्यात वगैरे इंडस्ट्री सिटीत असते. आता ते साखर कारखाने ना खूप रिमोट एरियाला असतात, खूप रिमोट लोकेशन. म्हणजे आता तिकडं रिक्षा पण नसतात जवळपास, काही भेटत नाही. म्हणजे मिळेल ना त्या गाडीनं जायला, त्याच्यामुळे असं लिफ्ट वगैरे घेऊन जायला. चलो बारामतीत बोथ साईडला गार्डन कसलं भारी गेलं का नाही, बारामती भिगवण रोडला. आणि मागं ब्लॉक करायचं राहिलं, मागं हे चाललं तिथे खेळतात. आता त्या दिवशी मी आलो, त्या दिवशी परवा मागच्या आठवड्यात आलो तेव्हा त्या साईडचा ब्लॉक केला. आता या साईडचा मागच्या आठवड्यात पुढं परवा दिवशी तर आलो. क्वालिटीच वाटते का ना बारामतीत आले, प्रसिद्ध वाटतं पण या रोडला बरं का, लय भारी वाटतं. कसलं भारी गेलं ना. चलो आजचं काम झालेलं आहे. आता बॅक टू सातारा. तर गाडी गेली काय कोणाच 6 वाजता गाडी शेवटची सातारा. थोडी बेकार अवस्था साताराची. 6 नंतर गाडी नाही साताऱ्यात ना फलटण नंतर, हे सॉरी बारामतीतलं. बघू काय गाडी मिळाली, नाहीतर लय अवघड झालं असं. जावं तर गाडी नाही. मला वाटत नाही जास्त गर्दी असेल, काय दिसत नाही गर्दी पण नाहीये.
9 वाजले आणि पोचलो पेट्रोल टाकून